स्वस्तात दुचाकी देण्याचे प्रलोभन दाखवून केमिस्टला लाखोंचा गंडा। स्वस्तात 9 दुचाकी देण्याचे प्रलोभन दाखवून सिंदखेडा धुळे येथील दुकालीने ठाण्यातील केमिस्ट दुकानदाराला तब्बल 5.5 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी ज्ञानेश्वर सखाराम कोळी 40 वर्ष आणि दिनेश अनंत पाटील 43 वर्ष या दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून 7 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। अटकेतील भामट्या दुकलीला ठाणे न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केले आहे। वागळे इस्टेट लुईसवाडी येथे स्वामी समर्थ मेडिकल दुकान चालवणारे संदीप दशरथ गलांडे यांना अवघ्या 60,000 दुचाकी देण्याचे प्रलोभन कोळी आणि पाटील या दुकलीने दाखवले होते। तसेच काही दुचाकींची छायाचित्रेही व्हॉट्सअपवर पाठवून 1 महिन्यात RTO ट्रान्सफर करून देणार असल्याचे सांगितले होते। या आमिषाला बळी पडून गलांडे यांनी 9 दुचाकीकरिता 5,40,000 रुपयांची रोख रक्कम व ऑनलाईन स्वरूपात या दुकलीला पाठवली। मात्र दुचाकी न देता फसवणूक केल्याचे लक्षात येताच गलांडे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार केली। मार्च-एप्रिल 2023 साली घडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दुकलीवर दाखल केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम भोसले यांच्या पथकाने धुळे सिंदखेडा या ठिकाणी तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेत 7 दुचाकीसह दुकलीला ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी पैशांची गरज असलेल्या इतर 8 दुचाकी मालकांना बँकेचे कर्ज मंजूर करून देत त्यांच्या दुचाकी स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले। पोलीस स्थानकांतर्गत एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या अंतर्गत 2 आरोपी देखील अटक करण्यात आलेले आहेत। काय नेमकं प्रकरण आहे? वागळे स्टेट पोलीस स्टेशनमध्ये संदीप दशरथ गलांडे म्हणून नाव इसमाने त्यांना कमी किमतीमध्ये स्कूटर देतो असं सांगून एका स्कूटरचे 60,000 रुपये असे एकूण 9 स्कूटर देतो सांगून 5,40,000 रुपयाचे स्कूटर न देता फसवणूक केली होती। असं आपल्याकडे 633/25 420 400 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे। यामध्ये एक ज्ञानेश्वर सखाराम कोळी आणि दिनेश अनंत पाटील असे 2 आरोपी आहेत। यांना अटक केल्यानंतर असं निष्पन्न झालं की यांनी ह्या फिर्यादीला ज्या गाड्या देणार होत्या 9 गाड्या, त्या 9 गाड्यांच्या मालकांना त्यांना पैशाची गरज आहे तर मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही लोननी गाड्या घेतलेल्या दाखवा, मग मी तुम्हाला पैसे देतो असं सांगून त्यांना लोनवर गाड्या घ्यायला लावून त्या गाड्या स्वतःकडे ठेवून त्यांची फसवणूक केलेली आहे अशा तपासात निष्पन्न झालेलं आहे। आपण नमूद गुन्ह्यामध्ये एकूण 7 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत। त्यामध्ये 3 ॲक्टिव्हा आहेत, 4 ज्युपिटर आहेत, अद्याप 2 गाड्या रिकव्हर करणं बाकी आहे। या गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस आयुक्त ठाणे, सहपोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 श्री कदम सर, सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे विभाग श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शनचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या टीमने केलेला आहे। 2 आरोपी सध्या कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून आरोपीकडून अजूनही गाड्या 2 रिकव्हर करणं बाकी आहे आणि इतर तपास बाकी आहे। अद्याप तो तपासामध्ये निष्पन्न झालेला नाही, परंतु होऊ शकतं। मोडस ऑपरेंडी काय होती? मोडस ऑपरेंडी अशी आहे की हे आपल्या गुन्ह्यातल्या फिर्यादीला त्यांनी कमी किमतीत गाडी देतो असं सांगून एकूण 9 गाड्या विक्री करण्यास आमिष दाखवलं आणि 5,40,000 रुपये त्याच्याकडून ऑनलाईन काढून घेतले। त्यांना कुठलीही गाडी दिलेली नाहीये आणि जेव्हा गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना ताब्यात देतं त्यांच्याकडे त्या 7 गाड्या भेटलेल्या आहेत। 7 गाड्याच्या मालकाला त्यांनी तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुमच्या नावाने मी लोन काढून गाड्या घेतो, त्या गाड्या माझ्याकडे द्या, तुम्हाला मी पैसे देतो असं सांगून त्या गाड्या घ्यायला लावल्या आणि गाड्या स्वतःकडे ठेवल्या आणि त्यांना पैसे दिले नाहीत। तर नागरिकांना काय आव्हान करावं अशा पद्धतीचे फसवणूक होते? नागरिकांना हे सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रलोभाला बळी पडू नका। कमी किमतीत कुठेही गाडी मिळू शकत नाहीये। ही गाडी एकतर कुठेतरी चोरलेली असू शकते किंवा इतर कोणातरी फसवणूक करून ताब्यात घेतलेली असू शकते। त्यामुळे काळजी करा, अधिकृत एजंटकडूनच गाडी खरेदी करा किंवा शोरूममध्ये गाडी खरेदी केलेली कधी उत्तम।
सर, तो तक्रारदार पेशाने कोण आहे आणि त्याची आणि आरोपींची ओळख कशी मिळाली? ऑनलाईन माहिती पडल्यावर यांना तो शॉप मेडिकल शॉपवाला आहे अच्छा. फिर्यादी. आणि ते आरोपी नेटवरून माहिती पडलं. आणि त्यांचा काय पेशा वगैरे वेगळा आहे? नाही हे असंच काय त्याचं असं म्हणजे आपल्याला अजून तपासत पूर्ण निष्पन्न करायचे त्याबाबत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वाहतूक नियम भंग करणारे 30,000 चालक तिसऱ्या डोळ्याने टिपले. कॅडबरी सिग्नलवर ITMS प्रणाली CC कॅमेऱ्याची 2.5 महिन्यातील कामगिरी. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 30,085 वाहन चालकांना वाहतूक पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याने टिपले आहे. ठाणे पोलिसांनी कॅडबरी सिग्नलवर सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित असलेल्या आधारित ITMS CCTV कॅमेऱ्यांनी 2.5 महिन्यात ही कामगिरी बजावली असून सर्व दोषी वाहन चालकांना दंडासह चलन पाठवले आहे. 24 तास कार्यान्वित असलेल्या या हाय डेफिनेशन CC कॅमेऱ्याद्वारे सिग्नलवरील वाहतुकीवर करडी नजर ठेवली जात आहे. तरी वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करून दंडात्मक कारवाई टाळावी असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाकडनं ठाणे वाहतूक विभागांतर्गत ज्या ITMS कॅमेरेज आपण कॅडबरी सिग्नल या ठिकाणी लावलेले आहेत, 1 सप्टेंबरपासून त्या ठिकाणी ऑटोमॅटिक चलान जनरेट होण्यास सुरुवात झालेली आहे. त्या याच्यात पहिल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये 16,000 चलान जनरेट झाली होती. दुसऱ्या महिन्यात थोडासा कमी प्रमाण आलं होतं. तर दुसऱ्या महिन्यात जवळपास 9,000 चलान जनरेट झाली होती. म्हणजे जवळपास 40 ते 45% कमी चलान्स जनरेट झाली होती. तसंच आता नोव्हेंबरमध्येही थोडंसं प्रमाण कम्पॅरेटिव्हली ऑक्टोबरच्या वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण 17 तारखेपर्यंत 5,415 चलान झालेलं आहे. तर कुठंतरी थोडंसं लोकांमध्ये जी जरब होती ती कमी झाल्याचं प्रमाण असं दिसून येत आहे. तरी पण आपल्याकडनं चलान्स बऱ्यापैकी करण्यात येत आहे. विदाऊट हेल्मेट सिग्नल जम्पिंगचे सगळ्यात जास्त केसेस याच्यात आहेत आणि ट्रिपल सीटच्याही केसेस आहेत. लोकांनी जे पहिले स्टॉप लाईन व्हायोलेशन करत होती त्याचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. झेब्रा क्रॉसिंग्स आपण जागेवर जाऊन जंक्शनवर जाऊन बघितलं तर झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे कोणी येत नाही आहे. आता पहिले त्याचं प्रमाण कॅमेरा लावले नव्हते तोपर्यंत पूर्ण जंक्शन पॅक असायचं आणि ट्रॅफिक नियोजन करायलाही त्रास व्हायचा. लोकांमध्ये याबाबत हे करण्यासाठी
वसुली करण्यासाठी चलांची एक वसुली करण्यासाठीची मोहीम राबवावं लागेल किंवा लोकांमध्ये जी लितार्जीपणा आहे की नाही बनलं नाही तरी चालेल, पण आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस RTO मध्ये गाडी पासिंग जाल त्यावेळेस तरी आपल्याला हे चलान्स भरावे लागतील. दुसरं, आपण ज्यावेळेस गाडी विकणार त्यावेळेसही तेवढंच अवमूल्यन झालेलं असेल त्या गाडीचं आणि त्याच्यानुसारही आपल्याला चलान्स भरावं लागतील. तिसऱ्या याच्यात जर आपण खूप जास्त आपल्या गाडीवर चलान्स असतील तर आपल्याला इन्शुरन्स कंपनीही ज्यावेळेस इन्शुरन्स पास करेल त्यावेळेस त्या प्रमाणात आपल्याला पैसे कमी देईल, कारण आपल्याकडनं वारंवार वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन होताना त्याच्यात दिसून येत असतील. आपल्या माध्यमातून मी परत एकदा सर्व वाहनधारकांना आणि वाहन चालकांना विनंती करतो की कृपा करून आपण सिग्नल वाढल्यानंतर जी स्टॉप लाईन आहे त्याच्या पहिले आपली गाडी थांबवा, सिग्नल जम्प करू नका, हेल्मेट परिधान करा, ट्रिपल सीट ड्रायव्हिंग करू नका, रॉंग साईड ड्रायव्हिंग करू नका, जेणेकरून आपल्यावर चलान्स हे येणार नाही. चलान्स हे काय बक्षीस नाही, तो फाईन आहे आणि कुठेतरी हे वाढतंय किंवा आपल्यावर फाईन आल्यानंतर ती कोणतीही म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही की गर्वाची गोष्ट नाही, ती अपमानास्पद किंवा मी म्हणतो शर्मेची गोष्ट आहे की आपल्यावर फाईन पडतायत. तर त्यामुळे मी विनंती करतो जनतेला किंवा वाहनधारकांना की आपण कृपा करून वाहतुकीचे नियम पाळा, जेणेकरून आपल्यावर फाईन्स येणार नाहीत आणि ठाण्याचं नाव कुठेतरी आपलं योग्य आणि शिस्तबद्ध ठाणे असं तयार होईल. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेतर्फे 15 डिसेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार 15 डिसेंबर 2025 रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदने 1 डिसेंबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत. परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा. परिमंडळ 2 नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. परिमंडळ 3 उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकरनगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत. ठाणे महापालिका क्षेत्रात कुष्ठरोग शोध विशेष अभियान. ठाणे जिल्ह्यातील 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध विशेष अभियान LCDC राबवण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये शहरी विभागात झोपडपट्टी व चाळ कार्यक्षेत्रात सर्वेक्षण घेण्यात येत असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रांतर्गत एकूण 7,22,246 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जनतेला कुष्ठरोग व त्यामुळे येणाऱ्या विकलांगतेपासून दूर ठेवण्यासाठी भारत सरकारतर्फे कुष्ठरोग शोध अभियान दरवर्षी राबवण्यात येते. या अभियान कालावधीत घरोघरी एक पुरुष व एक महिला आशा सेविका यांचे पथक कुष्ठरोगाची तपासणी करण्यासाठी येणार आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिका आणि वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षक नागरिक कुष्ठरोग पथक यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शोध अभियानामुळे कुष्ठरोग व कुष्ठरोगामुळे येणाऱ्या विकृतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या अभियानामध्ये निदान निश्चित झालेल्या कुष्ठरोगांना संपूर्ण औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे. कुष्ठरोगावरील उपचार अत्यंत साधा आणि सोपा आहे. तसेच औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो असे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग ठाणे यांनी स्पष्ट केले आहे.